शिवजी कासार नावाची व्यक्ती तुकोबारायचे टाळकरी होते. तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणायची पुढे गंगाजी मवाळ आणि पाठीमागे चाल म्हणायची आप्पा शिवजी कासारांनी. काय पुण्यवान कासार असेल होतो. एक माफी मागून एक शब्द सांगू का, कधी कधी तुम्हाला सुद्धा नालायकाच्या कीर्तनात चाली म्हणावं लागतात. तुम्हाला पटत नाही पण विलाज नाही, विलाज नाही, विलाज नाही. निष्ठावंत वारकऱ्याच्या कीर्तनात ज्याला उभा राहायचा योग येतोय त्याही भजण्याचं पुण्य उदयाला असं समजायचं. काय पुण्य असेल शिवजी कासारांचं तुकोबारायच्या कीर्तनात. बुवा तुकोबारायचं कीर्तन वाजवायला सोनबा ठाकूर होते. काय हाता असतील होते. तुकोबारायचं कीर्तन वाजवायला भेटतंय. तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणायला कासार समाजाचा माणूस. चांगल्या माणसाचं दर्शन तुटे देहाचे बंधन. संसारातले बंधन देहाचे बंधन तुटते याचा पुरावा सांगतोय. शिवजी कासार तुकोबारायच्या कीर्तनात बसले. एकच दिवस त्या दिवशी टाळ भेटला नव्हता. शिवजी कासाराच्या टाळाला हात लावायची कोणाची मायवेली बापू, पण कोणीतरी एक प्रतिष्ठित व्यक्ती आलती आणि त्या व्यक्तीनं त्या दिवशी टाळ घेतला. शिवजी कासारांना उशीर झाला म्हणून शिवजी कासार तुकोबारायचं कीर्तन ऐकायला खाली बसले.